मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील जीआर रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे वरळीमध्ये आयोजित विजयी मेळाव्यात प्रथमच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली असल्याची माहिती मिळते। शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीमध्ये मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून दर्शवण्यात आल्याची माहिती देखील मिळते। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत आणखीन काही फेऱ्या होऊन जागा वाटप निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे सध्या तरी जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये कोणताही अधिकृत फॉर्म्युला ठरलेला नाही। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता। दरम्यान आमच्यातील मतभेद मिटलेत असा दावा केला जात असला तरी हा वाद अजूनही थांबला नसल्याचं दिसतंय। असं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना झालेत। शिंदे थेट दिल्लीच्या दिशेने निघाल्यामुळे यामागचं कारण काय असेल असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। आज मुंबईत पोलिसांबाबत एक कार्यक्रम होता। या कार्यक्रमालाही शिंदे यांची उपस्थिती नव्हती। प्राथमिक माहितीनुसार शिंदे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत। राज्यातील नेतृत्वाकडून युती धर्माचे पालन केले जात नाही अशी तक्रार घेऊन शिंदे अमित शहांकडे जाणार असल्याचं बोललं जातंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराची जोरदार राजकीय चढाओढ सुरू आहे। महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीकडे वळताना दिसतात। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या उभाटा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी 45 वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यानंतर अखेर शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केलाय। झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। आता कोपरगावच्या विकासाचा ध्यास आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करू याची ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात अज्ञाताकडून बांधकाम व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे। मंदर पाखाडी येथील पेट्रोल पंपाजवळ कारमध्ये बसलेल्या विकासक फ्रेंडी दिलिमा भाईवर अज्ञातांनी 2 ते 3 राऊंड फायर केले। गोळीबारात त्यांच्या पोटात 2 गोळ्या लागून ते गंभीर जखमी झालेत। सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुंबईसह पुणे, ठाणे येथे वाढत असलेली बिल्डर्स लॉबी आणि बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधींची उलाढाल गुन्हेगारीशी जोडली जात असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटलंय। यामुळे धमक्या, खून, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्याची वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन प्रकरणावर गंभीर आरोप केलेत। त्यांनी सरकारने नेमलेली चौकशी समिती फक्त क्लीन चिट देण्यासाठीच असते असं सांगितलं। वडेट्टीवार म्हणाले की पुणे जमीन प्रकरणात जनतेचा संशय खरा ठरला असून उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। त्यांनी न्यायिक चौकशी होण्याची आणि पार्थ पवार यांच्या कंपनीवर कारवाई होण्याची मागणी केली आहे। भविष्यातही मंत्र्यांचे नातेवाईक जमीन लुटू नयेत आणि सरकार फक्त क्लीन चिट देऊन बाजूला राहू नये असं ते म्हणाले। हा तर पराकोटीचा अपराध आहे। म्हणजे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी 24 तासात परवानगी दिली, तर म्हणजे आयटी पार्कसाठी रीतसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे, त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत, ते केले गेले नाही। फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आयटी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या 21 कोटीचा एक्झम्पशन दिला जातो, माफी दिली जाते। म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे। उद्या गांधी मैदानावर नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शपथविधीत उपस्थित राहतील। जेडीयूच्या कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी ही माहिती दिली आहे। आज जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाची मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाली, जिथे नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली। भाजप देखील त्यांच्या पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी बैठक घेणार आहे। त्यानंतर दुपारी 3:30 वाजता एनडीएची विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक होईल। चर्चेनुसार जेडीयू कोट्यातून 13 मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते।
देशातील 272 निवृत्त न्यायाधीश, नोकरशहा आणि लष्करी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या विधानाविरोधात चिंता व्यक्त करणारे खुले पत्र जारी केले। या पत्रावर 16 माजी न्यायाधीश, 123 निवृत्त नोकरशहा, 14 माजी राजदूतांसह आणि 133 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे। पत्रात म्हटलं आहे की काँग्रेस नेते राहुल गांधींच्या आरोपांमुळे निवडणूक आयोगावर जनतेचा विश्वास कमी होतोय आणि लोकशाहीला हानी पोहोचते। राहुल गांधी यांनी 3 पत्रकार परिषदांमध्ये आयोगाला मोदी सरकारची बी टीम म्हणून संबोधलं होतं। पत्रात काँग्रेस व संवैधानिक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा आरोपही केला आहे। 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे। 3 आठवडे आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी राहिल्यानंतर भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर खाली आलाय। त्याची जागा न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिचेल यांनी घेतली आहे। मिचेलकडे 782 गुण आहेत तर रोहितकडे 781 गुण आहेत। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी।